नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊजला बाही कशी जॉईन करायची आहे। सर्वात आधी बघा, शोल्डर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि सरळ एक स्केल पट्टी घ्यायची आणि सरळ अशी लाईन ओढायची। जर तुमचं हे फॅब्रिक शिल्लक असेल, अगदी तुमचा दोरा जरी शिल्लक असेल, सर्वात आधी अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। शोल्डर एक सारखं आलं पाहिजे इथे शोल्डरच्या इथे बघा, ठीक आहे। इतकं जरी असलं तरी तुम्हाला ते कटिंग करणं गरजेचं आहे, ठीक आहे। आता बघा बाही कशी जॉईन करायची आहे आपल्या ब्लाऊजला ते बघा। तर बघा, बाही जॉईन करण्याच्या आधी असं चेक करून घ्यायचं आहे, हे कंपल्सरी आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने चेकिंग करून घेतली नाही तर काय होतं, बऱ्याच जणांचं तिथे बाही जॉईन झाल्याचं एक पार्ट खाली होतो, एक पार्ट वरी होतं, त्याचं हेच कारण आहे, ठीक आहे। बघा अशा पद्धतीने बरोबर जोडून घ्यायचं। इथे बघा, अगदी आपला कपडा एकीकडचा 1 ते 2 लाईन शिल्लक आहे, तर तो सुद्धा इथे मी कटिंग करून घेत आहे बघा। ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर काळजीपूर्वक केल्या तर तुम्हाला फिनिशिंग ही भेटेलच। तर बघा, त्यानंतर बघा, हे बघा, आता जो हा खोल भाग आहे तो समोरच्या फ्रंट भागाकडून लागला पाहिजे, ठीक आहे। तर बरोबर बाहीचं जे सेंटर आहे बघा, हे बाहीचं बरोबर सेंटर आहे, तर बरोबर आपल्याला शोल्डरवर ठेवायचं, ठीक आहे। आता बघा काय करायचं आहे, तर बघा या सेंटर पासून बरोबर 1.5 इंच या बाजूने मार्जिन करायचं आणि 1.5 इंच या बाजूने मार्जिन करायचं बाहीला। आलं लक्षात? आता ही ती 1.5 इंचाचं आपण जे मार्जिन केलेलं आहे त्याला बरोबर अशी इथपर्यंत सरळ आपली टीप आली पाहिजे बघा, इथून इथपर्यंत आपली सरळ टीप आली पाहिजे। तर बघा, हे बघा, इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच आपली सरळ टीप आलेली आहे बघा, तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल बघा, अगदी सरळ टीप आली पाहिजे। त्याने काय होतं बघा, अंगामध्ये ब्लाऊज असं व्यवस्थित बसतं। हे बघा, हा भाग जो आहे ते व्यवस्थित आपली बाही फिट होते आणि अंगामध्ये ब्लाऊज एक नंबर बसतं। जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।